आता आपण टाकलेलं आहे तेल कढईमध्ये. त्यानंतर टाकायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर टाकायचं आहे जिरं. जिरं पण चांगलं तडतडू द्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं तर टाकू शकता. त्यानंतर आपण टाकायची आहे हळद. हळद तेलातच टाकायची, कारण भाजीला मस्त रंग येतो येल्लो, त्यामुळे तेलातच हळद टाकायची. त्यानंतर आपण आता इथे टाकलं आहे मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. त्याने चव छान लागते, भाजी छान होते. त्यानंतर टाकलेलं आहे आता आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ. हे सगळं एकत्र करायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे उकडलेले बटाटे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सारण. आणि बटाटे वड्यांची भाजी करण्यासाठी मॅश करत राहायचे भाजी, बिकॉज त्याने छान भाजी वड्यांची तयार होते. मॅश करत राहायचे आणि मंद आचेवर 2 मिनिटं भाजी ठेवून द्यायची मॅश केल्यानंतर. आता टाकायचे आहे कोथिंबीर, त्यानेही चव खूप सुंदर लागते. ढवळायचं. आपली भाजी रेडीच होत आहे आणि ही तयार होते आपली बटाटे वड्यांची भाजी.